नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणी, आज तुम्हाला दाखवणार आहे भटोरे. गुब्बाऱ्यासारखे फुगणारे भटोरे तुम्ही आज बघाच हे. खरंच जबरदस्त रेसिपी आहे आणि बराच वेळ असेच राहणारे ते गुब्बाऱ्यासारखे फुगणारे भटोरे. नक्की पहा, अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे. 2 वाट्या मी मैदा घेतलेला आहे. पाहता रेसिपी म्हणजे सोपी आहे, कमी सामग्रीत उत्तम बनते. आणि मग त्याच्यात मी घालणार आहे बघा, 2 वाट्या मैदा झालेला आहे आणि त्याच्यात मी 2 चमचे रवा टाकलेला आहे. रवा जाड असो बारीक असो कुठलाही असला तरी चालेल. मिक्स करायचं हे आणि थोडा वेळ बाजूला ठेवायचं. हे बघा, सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडा वेळ बाजूला ठेवते आणि दुसरं भांडं घेते आता आणि दुसऱ्या भांड्यामध्ये दही टाकणार आहे 2 पळ्या. या 2 पळ्या मी दही टाकलं त्याच्यात. आता पुढची साहित्य काय टाकणार आहे पहा. 2 पळ्या दही झालं आणि हे आपण जे खातो ना तेल, ते टाकलेले आहे 3 चमचे. स्पून आपलं पोहे खायचे चमचे आहेत ना ते. आणि आपल्याला सोडा टाकायचा एवढासा थोडासा, अगदी चुटकीभर, म्हणजे छान फुलण्यासाठी टाकायचं आपल्याला ते. छान असं मग मिक्स करायचं. गाठी सोडून घ्यायच्या सर्व गाठी दह्याच्या. दही एकदम प्लेन करायचं ताकासारखं. दही आंबट आहे, जास्त आंबट म्हणजे मिडियम आहे, जास्त आंबट पण नाही आणि जास्त हे पण. 1 चमचा आपल्याला साखर घालायची त्याच्यात. साखर टाकलेली आहे 1 चमचा. आणि आपल्याला आता जेवढं पीठ आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचे. तर मीठ टाकलेलं आहे मी. हे सगळं आपलं मिक्स करून घ्यायचं. ते सगळं वितळलं पाहिजे असं करायचं त्याच्यात. छान असं मिक्स करून घेतलं. आता हे झालेलं आहे आपलं मिक्स करून. आता आपल्याला ते पीठ आहे ना ते घ्यायचं. रवा तुम्ही आणखीन पण वाढवू शकता. 2 चमचे घेतले तर 3 घेऊ शकता, 4 घेऊ शकता. तर मी 2 घेतलेले सध्या. तर पहा आता हे सर्व मिश्रण ओतायचं याच्यात. असं छान ओतून घ्यायचं सर्व आणि नंतर मिक्स करायचं ते. त्याचं पीठ बनवून घ्यायचं आपल्याला गोळा. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे बघा. जेवढं लागते आपल्याला तेवढंच बरोबर बसलेलं आहे. पूर्ण ओतलेलं होतं ना मी ते, तेवढंच लागतं. एकदम परफेक्ट झालेलं आहे पीठ त्याचं. बघा आता गोळा केल्यावर कळेल तुम्हाला. हे सोडून घेतलं याच्यातून आणि आता याचा मी मळत बिळत बसायचं नाही, नुसता गोळा करून ठेवायचा आपल्याला. मळायला नंतर मळू आपण. हे छान असा गोळा झालेला आहे पहा. आणि ह्याला मी आता घट्ट झाकण लावायचे आपल्याला वरून. वरून छान असं त्याचं पीठ मी काढून घेते बाजूचं सर्व. ह्याला मळत वगैरे बसत नाही करायचं. थोडासा असा निस्ता गोळा बनवून ठेवायचा. हे पहा, वरती त्याला घट्ट झाकण लावून ठेवून द्यायचं 5-10 मिनटं बाजूला. तर झालेलं आहे 5-10 मिनटं आणि पीठ असं फुलल्यासारखं झालेलं आहे पहा. आता हे काढायचं ह्याच्यावर आणि ह्याला आपल्याला पीठ घ्यायचं थोडंसं हातात. दुसरं मैद्याचं पीठ घ्यायचं थोडंसं आणि हे असं ह्याच्यावर चोळायचं आणि ह्याला मळून घ्यायचं जरा. आपण मळलं नव्हतं जरा पण ना, तर थोडंसं मळून घ्यायचं त्याला. छान असं मागे पुढे करून आपण भाकरी बनवतो ना त्या पद्धतीनेच मळून घ्यायचं. तर बऱ्यापैकी मळून झालेलं आहे आपलं.
त्याचे गोळे तोडून घेते मी आता. असे बरेचसे आपल्याला लागतील तेवढे, आता सध्या जेवढे लागतील तेवढे गोळे तोडून घ्यायचे. आणि घ्यायचं, लाटायला सुरुवात करायची. कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे वरती, आणि असं हलक्या हाताने सहज असं लाटून घ्यायचं. असं छान लाटल्यानंतर आपल्याला किनारे बिनारी सर्व व्यवस्थित लाटून घ्यायचं, की प्रत्येक बाजूनी तशाच पद्धतीने फुलला पाहिजे तो. म्हणून उलटं पालटं करायचं एकदा दोनदा तरी चालेल. तर आपल्याला एवढा मोठा करायचा आहे. आता हे सोडून देते तेलात, असं अलगद सोडून द्यायचं तेलात. मैत्रिणींनो, गुब्बाऱ्यासारखे फुगतं हे बा, एकदम गुब्बाऱ्यासारखं फुगलेलं आहे. हॉटेलमध्ये भेटतं अगदी तसंच. हॉटेलमध्ये आणखीन मोठे मोठे असतात, तर मी ह्या साईजचेच केलेले आहे. हे बघा, मस्त लुसलुसीत, खूप छान आणि गुब्बाऱ्यासारखे फुगले. तुम्ही एकदा बनवून पहा घरामध्ये, खूप छान लागतं, खूप टेस्ट. तोंडात टाकताच गायब होतात. हे एवढे जबरदस्त भटोरे आहे. तुम्ही असंही खाऊ शकता, भटोरे बनवून त्याच्याबरोबर खाऊ शकता, चहाबरोबर खाऊ शकता, कधीही खा. खूप टेस्टी लागतात आणि बराच वेळ असे गुब्बाऱ्यासारखे राहतात ते. त्याच्यामुळं हे आणखीन एक टाकते परत. त्याच पद्धतीने खूप छान, या पद्धतीने एकदा बनवून पहा तुम्ही. खूप छान लागतात, खूप टेस्टी, अगदी तोंडात घालताच गायब होणारे हे गुब्बाऱ्यासारखे फुगलेले भटोरे एकदा करून पहा मैत्रिणींनो. हे बघा केवढे फुगलेत पहा. म्हणजे कसेही करा तुम्ही, जास्त करपट करा किंवा असे थोडेसे पांढरे ठेवा, खूप छान दिसतात आणि असे किती वेळ राहतात फुगूनच. हे बघा, दुसरा टाकला. जे करीन तेवढं फटाफट होतात पण, आणि टाईम पण, शेकायला पण टाईम लागत नाही त्याला. आपण बघा बाहेर कुठे गेलो तर छोले भटोरे भेटतात. ते वाटीत भटोरे आणि ते वरती छोले, पाहताच तोंडाला पाणी येतं का नाही? तर नक्कीच घरात किती सोप्या पद्धतीने होतात ते बनवून पहा एकदा. पहा किती फुललेत, मस्त. तर नक्कीच माझी रेसिपी भटोऱ्याची आवडली तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बेलघंटी वाजवा, ऑल करून नवीन नवीन मस्त मस्त हटके रेसिपी असतात पाहायला, तर पाहत जा. खूप छान गब्बरासारखे कितीही वेळ राहणारे हे असेच फुललेले खूप देखणे दिसतात. तर चला आता, तर मैत्रिणी माझे मसाले आलेले आहेत. तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, ऑर्डर करू शकता. बिना केमिकलचे मसाले चुलीवर भाजलेले आहे, नक्कीच पहा. आणि मसाले तर घ्याच, पण हे गुब्बाऱ्यासारखे फुगलेले भटोरे नक्कीच करून पहा मैत्रिणीनं. बाय.